मी प्रतीक्षा कांबळे. न्यूज स्टार 5 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजचे ठळक बातमीपत्र. मिरज पोलिसांची धडाकेबाज कारवाई. नायट्रोसन 10 गोळ्यांचा बेकायदेशीर साठा, विक्री आणि तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई करत 3 आरोपींना अटक. मिरज महात्मा गांधी चौक पोलिसांनी मोठी कारवाई करत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या नायट्रोसन 10 या गोळ्यांची बेकायदेशीर साठा, विक्री आणि तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे. नायट्रोसन 10च्या 928 गोळ्या, चिलीम, मोटारसायकल, मोबाईल असा 1,72,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सामील असलेल्या 3 आरोपींना अटक केली असून यात अरबाज उर्फ इब्राहिम रेठरेकर, अब्दुल रझाक शेख, अमर फराज शेख यांना अटक केली आहे. गोळ्या विक्री करणारा एक मेडिकलवालाही या प्रकरणात सामील आहे. सदर कारवाई महात्मा गांधी चौक पोलिसांनी केली असून पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पूनम पाटील, उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड, विनोद शिंदे, सचिन कुंभार, अभिजित धनगर, अभिजित पाटील, सर्वेराव पवार, नानासाहेब चंदशिवे, राजेंद्र हारगे, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, बसवराज कुंदगोळ, पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे, देवानंद नागरगोजे या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून नशामुक्त भारत अभियान पार्श्वभूमीवर नशायुक्त पदार्थ व गुटखा विक्री तसेच वितरण करणाऱ्या व्यवस्थेची पाळेमुळे खणून काढण्याच्या अनुषंगाने नशाखोरी विरोधी कारवाईत सातत्य राखत कारवाई सुरूच आहे. आमचे प्रतिनिधी माननीय समीर कांबळे सर. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सांगली यांच्या वतीने आज मिरज शहरामध्ये नशेसाठी औषधी गोळ्यांचा वापर, काळा बाजार साठा व वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे, जिल्ह्याच्या माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम, मिरज उपविभागाचे उपपोलीस अधिकारी माननीय प्रणित गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे वेळोवेळी नशेविरुद्ध कारवाई करीत आहे. अंमली पदार्थ विरुद्ध कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे नेट्रोझन या नायट्रोवेटच्या ज्या गोळ्या आहेत यांचा नशेकरता वापर करणारी व विक्री करणारी टोळी हद्दीमध्ये सदर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौककडील DB पथक तसेच पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील, पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्यासह स्टाफच्या पथकाने कारवाई करीत सदर कारवाईमध्ये मिरज येथील अरबाज इब्राहिम रेठरेकर, अब्दुल रझाक, अब्दुल रहिमान शेख व उमर फराज राजू शेख अशा व त्यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नायट्रोसन 10 या नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांच्या एकूण 928 गोळ्या तसेच वाहन, मोबाईल असा एकूण 1,72,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे व अल्पवयीन आरोपीस पुढील कारवाई करता त्यांच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. सदर